राज्यातील शेतकरी सध्या पिकाला भाव मिळत नसल्यानं चिंतेत आलाय। अशातच आता शेतकरीच आपल्या शेतकरी मुलांना द्यायला नकार देत आहेत। त्यामुळे भंडाऱ्यात एका शेतकरी तरुणानं अनोखं आंदोलन केलं। त्यानं थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच लग्नासाठी मुलगी शोधून द्यावी अशी मागणी केली आहे। त्यामुळे सध्या त्यांच्या या आंदोलनाची मोठी चर्चा रंगली आहे। पाहूया। कृषी प्रधान देशात बळीराजावर काय परिस्थिती ओढावली आहे हे सांगण्यासाठी ही दृश्य पुरेशी आहे। जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यावर अशी वेळ येणं ही कृषी प्रधान देशाची शोकांतिका म्हणावी लागेल। भंडाऱ्यातील शेतकरी पुत्र जयपाल भांडारकरनं लग्नासाठी मुलगी मिळावी म्हणून थेट मुख्यमंत्र्यांना साकडं घातलं। डोक्यात फेटा आणि बाशिंग बांधून नववर शेतकरी मुलासह हातात फलक घेऊन आंदोलन केलं। मुख्यमंत्री साहेब एकतर आमच्या शेतमालाला भाव द्या, नाहीतर आम्हा नवऱ्यांच्या नववर मुलांना लग्नासाठी मुलगी बघून द्या अशी मागणी करत गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधलंय। सध्या तर गावाकडे लग्नाची सीझन जोरदार चालू आहे आणि अशात शेतकऱ्याच्या मुलाला 5 ते 10 एकर शेती असून कोणीच शेतकऱ्याच्या मुलाला लग्नासाठी मुलगीच द्यायला तयार नाही। आणि त्याचं कारणही तसंच आहे, कारण की कोणत्याच मालाला भाव नसल्यामुळे कोणीच आपली मुलगी शेतकऱ्याला द्यायला तयार नाही। तरी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना आमची विनंती आहे की एकतर आमच्या मालाला भाव द्या, नाहीतर आम्हा शेतकऱ्याच्या मुलांना लग्नासाठी मुलगी बघून द्या। आणि ज्या दिवसापासून तुम्ही आमच्या शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव द्याल तर त्या दिवसापासून आमच्या शेतकऱ्याचे सर्व प्रश्न मिटतील आणि प्रत्येक मुलीच्या बापाला वाटेल की आता शेतकऱ्याच्या मालाला भाव आहे तर आपली मुलगी शेतकऱ्याच्या मुलासाठी दिली पाहिजे। शेतकरी तरुणांची लग्ने रखडण्याची मोठी सामाजिक समस्या सध्या ग्रामीण महाराष्ट्राला भेडसावते। प्रत्येक गावात लग्न रखडलेल्या 30 ते 40 वयोगटातील किमान 20-25 तरुण सध्या आहेत। उत्तम शेती करणाऱ्या मुलांचे प्रमाण भरपूर आहे, पण लग्नाच्या बाजारात त्यांनाही किंमत नाही। शेतकरी नवरा नको ग बाई अशी मानसिकता मुलींचीच नाही तर त्यांच्या पालकांचीही दिसते। वर्षाला लाखो रुपयांचे उत्पन्न घेणाऱ्या मोठमोठाले बंगले गाड्या असणाऱ्या मुलांचं लग्न ठरत नाहीये, ते केवळ शेती करतात। शेतीमधून जर शाश्वत उत्पन्न मिळण्याची जर व्यवस्था नसेल किंवा त्या शाश्वती नसेल तर आपल्याला निश्चितचपणे मुलांची समस्या किंवा लग्नाची समस्या असेल, शिक्षणाची समस्या असेल, रोजगाराची समस्या असेल किंवा त्या संदर्भामध्ये येणारे नवीन आहेत। आणि दुसऱ्या बाजूनं मुलींचा पण विचार करावा लागेल आपल्याला की जसं शिक्षणाचा प्रसार वाढतो तसं मुलींच्या शिक्षणासाठी आणि स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठीच्या ज्या अपेक्षा असतात त्यासुद्धा वाढताना दिसतात। आणि दुसऱ्या बाजूला गर्भ निदान करणं हे प्रत्येक शहरामध्ये चालू असताना दिसतं। जरी कायद्याने बंदी असली, गर्भनिदान याच्यासाठी बंदी असली तरी तसं कुठं पाळलं जात नाही। गोपनीय पद्धतीनं त्यांचे एजंट सोडलेले आहेत, त्याच्यामुळे मुलींची संख्या ही घटताना दिसते आपल्याला। ना उत्पन्नाची हमी ना समाजात पत, शेतकरी वरांची केविलवाणी कर अशी स्थिती झाली। लग्न न ठरणे ही आता फक्त मुलांचीच किंवा कुटुंबाची वैयक्तिक समस्या राहिली नसून त्या सामाजिक समस्येचं रूप आलंय। भंडाऱ्यातील शेतकरी पुत्राचं हे प्रातिनिधिक उदाहरण असलं तरी त्याकडे गांभीर्यानं बघायलाच हवं। मात्र या प्रश्नाकडे ना राज्यकर्ते गांभीर्याने पाहतात ना समाजाला दिशा देणारे लोक आणि स्वतः समाजही। या समस्येवर लवकर तोडगा काढणं गरजेचं आहे, अन्यथा याचे परिणाम केवळ त्या कुटुंबांनाच नव्हे तर समाजाला भोगावे लागतील। बालाजी पोद्दारसह अक्षय खोब्रागडे, पुढारी न्यूज, भंडारा।